नमस्कार. नमस्कार. काय नाव? अजिंक्य वाघमारे. होय, रमेश कदमने आता जे निर्णय जाहीर केला तर मला काय वाटतं याविषयी? निर्णय जाहीर केला ही योग्यच केला. बरं. जनतेच्या मनातला प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केला निर्णय घेऊन. होय. हा बरं. मग ज्यावेळेस आता काही आम्ही प्रतिक्रिया घेतल्या लोकांच्या, ते म्हणते की बाबा रमेश कदम आणि भाजपला पांडे जायला नको होता. काही जणांचं म्हणणं येतं हा. तसं, पण साहेबांच्या दृष्टिकोनानं आणि मोहोळच्या दृष्टिकोनानं निर्णय हा योग्यच घेतलाय साहेबांनी. निर्णय मला योग्य वाटते. हा. कारण काय माहिती का, आपलं मी मातंग समाजाचा आहे. बरं. मातंग समाजाच्या ऐवजी माझं असं म्हणणं आहे की आम्हाला पक्ष कुठला नको आहे, आम्हाला राजकारण नको आहे, आम्हाला माणूस योग्य पाहिजे. कारण आमची कामं योग्य वेळेवर झाली पाहिजे. आम्ही आशा ठेवून आलतो की रमेश कदम साहेबांनी आम्हाला पाठिंबा द्यावा कायम. काय ते आशा आम्हाला काय माहिती का, कदम साहेबांना आम्ही दैवत मानतो आम्ही. पण त्यांनी आम्हाला काहीतरी सहकार्य केलं पाहिजे भावी जीवनामध्ये. आमची भूमिका अशी आहे. बरं. माझे कार्यकर्ता आहे आणि रमेश कदम साहेबांची भूमिका घेतलेली ती योग्य भूमिका घेतलेली आहे. आणि जे बीजेपीच्या विरोधात जे लोकांनी पसरवलेलं आहे की संविधान बदलणं तेवढं सोपं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलणं हे सूर्य आणि पृथ्वी असेपर्यंत कुणाच्याही बापाला ते शक्य नाही. आणि हा भाजपच्या विरोधात हा वेगळा प्रसार करून मतं कशी मिळवायची तेच हे आतापर्यंत हे करत आहेत. आणि भूमिका काय वाटते? योग्य आहे रमेश कदम काही साहेबांची लोकांना भूमिका. वाटलं की भूमिका योग्य नाही साहेबांची भूमिका आणि साहेब जे निर्णय घेतील. वाघमारे, तुम्ही जे म्हणता लोकांचं मी बाईट घेतले, लोक असे म्हणतात तसे म्हणतात. लोकांचं काय माहित आहे का, नांदणारीला पळ म्हणतात आणि पळणारीला नांद म्हणतात. आमच्या समाजावर ज्यावेळेस अन्याय होईल ना त्यावेळेस फक्त आम्हाला कोण येणार नाही, फक्त आणि फक्त रमेश कदम साहेबच आमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येणार. त्यामुळं आम्हाला लोकांशी काही घेणं देणं नाही. जिथं रमेश कदम साहेब असतील तिथं आमचा अख्खा तालुक्यातला समाज असेल किंवा जिल्ह्यातला समाज असेल पूर्ण एकटवला जाईल अशा ठिकाणी. त्यामुळं आम्हाला बाकी साहेब कुठल्या पक्षात आहेत कुठल्या संघटनेत आम्हाला घेणं देणं नाही. साहेब हेच पक्ष आमचा, बस बाकी बोलायचं. जय काय श्रीराम. वाटतं रमेश कदमाने भूमिका जाहीर केली त्याविषयी? साहेबांनी भूमिका एक नंबर मांडली, मला योग्य वाटली. साहेब जी भूमिका घेतील त्यांच्या मागं आम्ही योग्य एक नंबर भूमिका घेतली. हा. भाजप सरकारचं काय वाटतं? भाजप सरकार त्यासारखं सरकार कुठलंच नाही. एक नंबर भाजप सरकार आहे. गोरगरिबाचं एक नंबर भाजप सरकार.